माणसाला आठवण यावी देवाची, जो आपल्याला रोज 2 वेळा जेवू घालतो, सकाळी उठवतो, रात्री झोपवतो, आपले मुलं बाळं असे पंखाखाली घेतो, सुरक्षित ठेवतो आपल्याला, त्याची आठवण आली पाहिजे ना आपल्याला. आपला त्याला सोडलं तर या जगात दुसरं कोण आहे महाराज? कोण आहे? ज्ञानोबा तुकोबारांना सोडलं तर आपल्याला आहे कोण सांगा तुम्ही? कोणीच नाही. त्यांचं लाडकं होऊन माणसाचा उद्धार करून घेणं या जीवनाचं खूप मोठं कर्तव्य आहे. संत माणसावर मायेचा पदर, मायेची पाखरं सदोदित ठेवतात. आपण मनाचा प्रवास करतो आणि ती सगळी प्रेमाची पाखरं विसरून जातो. तुम्ही काय सहज आले मंडपात, गगनगिरी महाराजांनी तुम्हाला खूप दिलंय. त्यांच्या प्रेमाच्या पाखरात तुम्ही सगळे सुरक्षित आहात. कोंबडीचे पिलं तिच्या पंखाखाली येतो वर सुरक्षित आहे. तिच्या पंखाखालून निघालेल्या पिलानं सुरक्षिततेचा विचार सोडून द्यायचा. जीवन हातात आहे तोपर्यंत ती सांभाळून ठेवते. ते म्हणते तुम्हाला जगायचंय माझ्या पंखाखाली राहा, पण मरायची इच्छा असेल तर मला सोडा. तसं ज्याला जगावं वाटतंय त्यानं ज्ञानोबा तुकोबा यांच्या पंखाखाली राहा. तुमच्या आयुष्याचं सोनं नाही झालं, तुम्ही आपलं नाव बदलून ठेवा. इतका ताकदवान पदर आहे हा. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची हो, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई याला हात दाखव, त्याला हात दाखव, काय हात दाखवता? ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. फक्त हात ज्ञानोबारांच्या हातात द्या. कोणाला हात दाखवून तुमच्या हस्तरेषा बदलणार नाही. हस्तरेषा बदलण्याकरता तुम्ही कोणाला हात दाखवताय? तुमचा विश्वास नाही या परंपरेवर. अरे माणसाकडून कुठं हस्तरेषा बदलतात का? हा तो संप्रदाय आहे ज्या संप्रदायानं रेड्याची सुद्धा भाग्यरेषा बदलून टाकली. रेड्याची भाग्यरेषा बदलली तुम्हाला हाकेच्या अंतरावर आहे. इथून उजव्या हाताला टर्न घ्या आणि आळे फाटवून लेफ्ट टर्न घ्या, संतवाडी आळ्याला जा. पशुचं मंदिर आहे, रेड्याची कोणी भाग्यरेषा बदलते का हो? पण ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. माणूसच अनाथ नाही, जगातला पशु सुद्धा ज्ञानोबारांनी अनाथ होऊ दिला नाही. काय ज्ञानोबारांचा पदरच आहे. त्या रेडेश्वराचं मंदिर पण धरून राहिला रेडा संतांना. पैठणवरून ही भावंड ज्या वेळेला निघाली ना, इथं चास नारोळी आहे. मनसरकडून भीमाशंकरला जातो आपण, रस्त्यावर चास आहे. त्या चासला दशक्रिया विधी झाला आहे रेडेश्वर महाराजांचा. तिथं मुक्ताबाईचं सुंदर मंदिर आहे. तिथं मुक्ताबाईच्या मंदिरात आपलीच आरती वगैरे सगळी परंपरा मुक्ताबाई संस्थेची सांभाळल्या जाते. तिथं मुक्ताबाईच्या हातात ज्ञानेश्वरी आहे. त्यांचं असं म्हणणं आहे ती ज्ञानेश्वरी आहे. आणि मुक्ताबाई तिथं थांबल्या. मुक्ताबाईंना ते सोडावंच वाटत नव्हतं, इतका रेड्याचा विरह झाला. रेड्यावर सुद्धा किती प्रेम असावं, का असावं? कारण ही भावंड ज्यावेळेला पैठणातून आळंदीच्या दिशेनं निघाली त्यावेळेला सगळेच मुक्ताबाईला घ्यायचे. मुक्ताबाई लहान होत्या. सोपान काकांनी मुक्ताबाईचं बोट धरून काही काळ चालावं. आता 5 पावलं चालले की मुक्ताबाई म्हणायच्या मी थकले. मग बरं, मग उचलून घ्यावं निवृत्तीनाथांनी. सगळ्यात मोठे निवृत्तीनाथ महाराज. निवृत्तीनाथांनी मुक्ताबाईला उचलून घ्यावं, आपल्या बहिणीला खेळवावं, आईचे शब्द कानाला धरावे की निवृत्ती हिचा काही काळ सांभाळ करा तुम्ही. ही बोलायला जरा चापट आहे. आपली बहीण शब्दाची तीक्ष्ण आहे, तिच्या शब्दाचा राग येऊ शकतो कदाचित. तुमचा तिला राग आला तरी तिला राग येईल असं तुम्ही कधी वागू नका. हे शब्द ज्ञानोबारांना निवृत्तीनाथांना आठवावे, सांभाळावं मुक्ताबाईला. पण निवृत्तीनाथांनाही भरून आलं, दम लागला की ज्ञानोबारांनी म्हणावं दादा दे तिला माझ्याकडं. मग ज्ञानोबारांनी इवलीशी मुक्ता